काय सलामीचा फलंदाज आहे सुधीर आणि राकेश. सुजित सुजित आणि राकेश. आणि सलामीचा गोलंदाज आहे सूरज आणि राकेश. गोलंदाज नेम निखिल. काय माहिती काय पुढील चेंडू फेकला जातोय. पाहूया कशा पद्धतीचा चेंडू असेल. आणि या ठिकाणी हा उंच दिशेने गेला चेंडू. या ठिकाणी झेल नक्की होईल का? होय, हा झेल होईल. गडी देखील मोठा बाद होईल कारण हा चेंडू फेकला गेला होता सीमारेषेच्या बाहेर, परंतु हा सीमारेषेच्या बाहेर चेंडू न जाता आतमध्ये थांबला आणि मोठा गडी या ठिकाणी बाद झाला. कारण हे पॉवर प्लेचं षटक आहे. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा घेण्यासाठी हे मोठे फटके खेळावे लागतात आणि हे मोठे फटके खेळत असताना हा मोठा गडी देखील या ठिकाणी बाद झालेला आपण पाहतोय. पहिला झटका. बॉलर नेम सचिन. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते सचिन याची. कारण सुंदर या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळते सचिन याच्याकडून. या ठिकाणी आपण पाहतोय पुढील चेंडू कोणत्या दिशेने फेकला जातोय. सचिन यांचा मोठं रनअप आहे. अंपला क्रॉस करून फेकला चेंडू आणि या दिशेने पाहतोय. पुन्हा एकदा काय होतंय? पुन्हा झेल होतोय का? परंतु पुन्हा झेल न होता या ठिकाणी चेंडू जातोय 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 सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी हा मिळतोय गणगणित चौकार आणि या चौकारांच्या मदतीने धावसंख्या देखील भर होते. धावसंख्या जाते 6 धावा. या ठिकाणी आपण पाहतोय पुढील चेंडू कोणत्या दिशेने फेकला जातो. जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळते आणि फक्त एकच धाव मिळेल. या ठिकाणी आपण पाहतोय जबरदस्त भेदक गोलंदाजी सचिन याच्याकडून. मला वाटतंय मागील चेंडूवरती किती धावा मिळाल्या होत्या सर? एकच धाव. एक धाव मिळाली होती आणि अशा पद्धतीने पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते. धावसंख्या पोचते 8 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ते 8 धावा. दुसरं षटक कोणाकडे दिलं जाते पाहावं लागेल. चला लवकरात लवकर जरा प्लीज जलद गतीने. दुसरं षटक घेऊन आलेत गोलंदाज विजय. एक विजयाच्या दिशेने ही घोडदौड चालू आहे असे स्वतः मला वाटतं कर्णधार आहेत. विजय यांच्या स्वतःच्या हातामध्ये ह्या चेंडू घेतलेला आहे आणि दुसरं षटक हे स्वतः फेकण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. विजय त्यांचा सामना करतील ते राकेश आणि मनोरंजन. चला स्टार्ट. पुढील चेंडू विजय यांचा. छोटंसं रनअप आहे. चेंडू फेकण्याची टेक्निक वेगळी असली पाहिजे आणि छोटंसं रनअप म्हटल्यावर एक वेगळ्या दिशेने चेंडू फेकतात का? ओय पुन्हा एकदा हा फुलटा चेंडू होता. काय होतंय तर या ठिकाणी झेल होतोय. झेल होतोय. पंचांचा इशारा येतोय. पंचांचा इशारा आलेला आहे. नो बॉल.
पंचांचा इशारा आहे नो बॉल आणि पंचांचा निर्णय देखील अंतिम असेल. नऊच्या रूपाने एक अतिरिक्त धाव मिळालेला आहे. चला स्टार्ट करा. या ठिकाणी आपण पाहतोय एक नो बॉल देखील मिळाला आहे. याचा संधीचा फायदा उचलतील का खेळाडू पाहावं लागेल. फलंदाज विजय यांचा पुढील चेंडू फेकला जातोय. फेकला जातोय चेंडू जबरदस्त. या ठिकाणी आपण पाहतोय जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. रोखून ठेवलं चेंडूला आणि फक्त एका धावेसाठी सुंदर असे क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. पाहूया पुढील चेंडू कोणत्या दिशेला फेकतायत आणि या ठिकाणी दिशा चुकलेली आहे. दिशा चुकून जात. अरे बापरे जबरदस्त. या ठिकाणी आम्हाला देखील धक्का बसलाय कारण आज 6 नक्कीच होता, षटकार नक्कीच होता, परंतु या कॅचेसची या क्षेत्ररक्षणाची दखल देखील घेतली जाईल कारण आपण पाहतो YouTube लाईव्हच्या माध्यमातून हे सामने आणि कॅमेरा देखील तिकडेच मारला जातोय कारण ज्या पद्धतीने या ठिकाणी आपण पाहतोय सुंदर झेल घेतला होता. हा षटकारच होता, परंतु ज्या पद्धतीने उंच उडी मारून हा झेल आपल्या हातामध्ये घेतलाय. खरोखरच जोरदार टाळ्याने स्वागत केलं पाहिजे अशा क्षेत्ररक्षणाचं कारण खूप काही अशा गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. काही श्रीशा 11 करंजाली या संघातील कोणीही खेळाडूने जर लगातार 3 षटकार मारले तर विशाल पंधेरे यांच्याकडून 501 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. पुढील चेंडू विजय यांचा पाहूया कशा पद्धतीने चेंडू फेकला जात आहे. चेंडू फेकला गेला जबरदस्त या ठिकाणी आणि काय होतंय तर या ठिकाणी निर्धाव चेंडू जातोय. कोणती धाव मिळत नाही या ठिकाणी. पुन्हा एकदा सज्ज असेल तर विजय. या ठिकाणी काय होतं तर बॅटची कडा जाऊन चेंडू जातोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये आणि या ठिकाणी मोठा धक्का मिळतोय. करंजाळी संघाला थोडीशी नाराजी देखील व्यक्त होते कारण ज्या पद्धतीने 3 षटकांमध्ये मोठी धावसंख्या उभी करायची होती परंतु कुठेतरी मंदावलेली धावसंख्या आहे. धावसंख्या होते ती 12 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. धावसंख्या होते 12. थोडी जलद गतीने घ्यायचं आहे, जास्त वेळ घेता येणार नाहीये आपल्याला. पुढील सामने अजूनही खेळायचे आहेत. त्यानंतर नाणेफेकीसाठी यायचंय. पुढील सामना खेळण्यासाठी नाणेफेकीसाठी I11 वर्सेस आर्यन 11 या दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी यायचंय. I11 वर्सेस आर्यन 11 आणि या ठिकाणी आपण पाहतोय काय तर पंचांचा इशारा काय येतोय का. कोणताच इशारा नाहीये. जबरदस्त गोलंदाजी. 2 षटक समाप्त. 2 षटकाच्या समाप्त धावसंख्या होते. धावसंख्या जाते ती 12 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर. तिसरं षटक कोण घेऊन येत आहे हे पाहावं लागेल कारण 12 चेंडू 12 धावाच केलेले आहेत आणि निर्णायक तिसरं षटक असेल हे फेकण्यासाठी सज्ज आहे गोलंदाज नेम. गोलंदाज भाई आता बघूया भाई काय करतोय आपल्या संघासाठी. जबरदस्त मोठं रनअप अंपायरला क्रॉस करून फेकला चेंडू दिसतोय आणि हा ठिकाणी पाहतोय पहिल्या चेंडूचा सामना करताना 1 धाव तर नक्की मिळेल. दुसरी धाव घेईल का परंतु या ठिकाणी 2 धावा नक्कीच पूर्ण झालेल्या आहेत कारण थोडंसं व्यत्यय येतोय कारण मैदान हे आपलं
मैदानावरती या ठिकाणी कोणती हिरवळ नाही आहे, त्यामुळे क्षेत्ररक्षण करताना थोडीशी अडचण ही भासतेच. त्यामुळे प्रत्येक चेंडू हा हातामध्ये येईल असं नाही आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपले शरीराची काळजी घेऊनच हा खेळ खेळायचा आहे. पुन्हा एकदा सज्ज असेल तो भाई. पुढील चेंडू भाई यांच्या हातामधील पाहूया कशा पद्धतीने फेकला जातोय. आणि हा चेंडू फेकला गेलाय. जबरदस्त गोलंदाजी, दाद द्यावी लागेल त्यांच्या गोलंदाजीला, कारण ज्या पद्धतीने हा चेंडू फेकला गेला योग्य दिशेला आणि अचूक लेन असल्यामुळे हा चेंडू गेलाय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. पुढील चेंडू भाई यांचा काय होतंय आणि पुढे चेंडू फेकला जातोय आणि या ठिकाणी पुन्हा एकदा जबरदस्त दाद द्यावी लागेल, आभार मानावे लागतील, टाळ्यांचा कडकडाट देखील करावा लागेल भाईंसाठी, कारण ज्या पद्धतीने चेंडू फेकतायत कोणताही चेंडूची योग्य लेंथ आणि गती असल्याने नक्कीच हा चेंडू फक्त जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि संघासाठी मोठं योगदान या ठिकाणी लाभतंय. पुढील चेंडू जबरदस्त या ठिकाणी फॉर्म मध्ये असलेले भाई काय होतंय. पुढील चेंडू आणि त्या ठिकाणी पुढील चेंडू हातातून निसटलेला हा चेंडू जातोय थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पंचांचा इशारा येतोय नो बॉल. एक अतिरिक्त धाव 9च्या रूपाने. तिसरा षटकाच्या प्रगतीपथावर काही चेंडू शिल्लक. यानंतर नाणेफेकीसाठी यायचं आहे आई 11 आणि आर्यन 11. आर्यन आलेले आहेत. आई 11 आपण लवकरात लवकर यायचंय. आणि या ठिकाणी काय होत या ठिकाणी जातोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय 4 धावा आणि या 4 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या होते, धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या होते 19 धावा. एकोणीस धावसंख्या झालेली आहे. तिसरा षटकातील काही चेंडू शिल्लक. सुंदर गोलंदाजीचा नजारा पाहायला मिळतोय. भाई यांच्याकडून मोठी फटकेबाजी करावी लागेल, कारण 19 धावांवरती फक्त आपल्याला थांबायचं नाही आहे, तर मोठी धावसंख्या या ठिकाणी आपल्याला उभी करायची आहे. त्यासाठी हवे आहे मोठ्या फटक्यांची गरज. आणि या ठिकाणी फटके न जाता काय होतंय तर बॅटची कडा लागून मोठा गडी बाद होतोय. अशा पद्धतीने मला वाटतं शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील या चेंडूचा सामना कशा पद्धतीने केला जाईल, कारण धावसंख्या थोडीशी थांबलेली दिसते. धावसंख्या फक्त झालेली आहे ते 19 धावा. या नाणेफेकीसाठी यायचं लवकर. पुढे चेंडू भाई यांचा. आणि या ठिकाणी काय होतंय तर या ठिकाणी मोठा चेंडू जातोय, फटके मारण्यामध्ये झेल होतोय. हो, या ठिकाणी मी मगाशीच म्हणालो होतो की डोक्यावरती असणारा सूर्य आणि त्या सूर्यातून आलेली ही मोठी मोठी किरणं याचा त्रास देखील आपल्या डोळ्याला जाणवतोय. आणि हा चेंडू या ठिकाणी हातामध्ये न येता झेल सुटतोय, मोठं जीवदान देखील मिळतंय. आणि अशा पद्धतीने 3 षटक समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते, धावसंख्या जाते 22 धावा. धावसंख्या जाते ते 22 धावा. 23 धावांची जिंकण्यासाठी आवश्यकता असेल. 18 चेंडू 23 धावा. आई 11 घ्या लवकरात लवकर नाणेफेकीसाठी. आई 11. चला या लवकरात लवकर. लवकरात तो क्षेत्ररक्षण समजून घ्यायचं आहे. 11 करंजाली संघ, श्रीशा 11 करंजाली संघ.
चला उशीर होतोय आपल्याला, कारण आपल्याला अजून सामने खेळायचे आहेत. हा पहिल्या फेरीतील बी ग्रुप मधील हा शेवटचा सामना आहे. सलामीचे फलंदाज मैदानामध्ये जाताना आपण पाहतोय. मसुरे मालवण संघाचे सलामीचे फलंदाज. फलंदाज नेम नाव लिया. चला लवकर पंच, मी गेम स्टार्ट करायचा आहे. आणि यानंतर लगेच टॉस नाणेफेकीसाठी यायचं आहे. I11 येताना दिसतात या ठिकाणी. आपण हा सामना संपल्यानंतर आपल्याला पुढील सामना खेळायचा आहे. तत्पूर्वी लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. बघा धाव संख्येत बदल होतोय. धाव संख्या झाले 23 धावा. 23 धावा झाल्या. 24 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. नोंद घ्यायचे. आणि आता नाणेफेकी या ठिकाणी उडवली जाते. I11 वर्सेस RN11. जर राखीव खेळाडू या लवकरात लवकर. नाही ते पहिला जो 9 होता ना, 9चा प्लस नव्हता घेतलेला. नाही घेतलेला आहे बघा. फक्त तो 9 23 झाले. हा 24 करायचे. 4 हॅलो, या ठिकाणी राधाकृष्ण क्रिकेट संघ करंजा दापोळी या संघाच्या वतीने आजचे जे सामने आयोजित करण्यात आलेले आहेत आणि या सामन्याला सहकार्य करण्यासाठी आमच्या करंजाजी गावचे सुपुत्र पांगारी गणाचे उपविभाग प्रमुख सन्मान्य संतोषसिंह मोरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याचप्रमाणे आमच्या करंजाई गावचे आमचे भाचे मुंबई पोलीस संजय बिरोडकर आणि अजय बिरोडकर रेल्वे पोलीस या दोघांनी या ठिकाणी उपस्थित दाखवलेली आहे. त्याबद्दल या तिघांचे आम्ही हार्दिक स्वागत करतो. तसेच विजय बिरोडकर, त्याचप्रमाणे आमचे करंजाई गावचे सुपुत्र संतोषजी मोरे यांना आम्ही एक पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतो. स्वागत करतील आमच्या मंडळाचे सन्माननीय निखिल गायकर यांचं त्यांनी स्वागत करायचं आहे. निखिल. त्याचप्रमाणे त्यांनी आम्हाला सहकार्य म्हणून आमच्या मंडळाला 500 रुपयाची देणगी दिली आहे. त्याबद्दल आपण त्यांना धन्यवाद देतो. पुढे 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 धन्यवाद. त्याचप्रमाणे आमच्या करंजाई गावचा आमचे भाचे संजय बिरोडकर मुंबई पोलीस
ओके ओके स्टार्ट ऑफ द मॅच चालू करूया. या ठिकाणी आलेल्या प्रमुख मान्यवरांचं आपण सहर्ष स्वागत करतोय. आपण जातोय आता मैदानामध्ये. पाहूया पहिला चेंडू गेलाय. पहिला चेंडू या ठिकाणी लेग ऑफच्या दिशेने फेकला गेलाय. या ठिकाणी फक्त पाठीमागे एक धाव असल्यामुळे फक्त एका धावेचे समाधान मानावे लागेल आणि या ठिकाणी एक धावेने खाते देखील उघडले गेले. गोलंदाज राकेश. सुंदर अशी गोलंदाजी पाहतोय आपण राकेश यांच्याकडून. चला लवकरात लवकर सामने चालू करा. जलद गतीने घ्या थोडं. पुढे चेंडू फेकला जातोय. डावकुळे फलंदाज आहेत आणि या ठिकाणी पुन्हा एकदा जबरदस्त मार केला आहे. चेंडू जातोय थेट हातामध्ये यष्टी रक्षकाच्या. कोणती धाव नाही. निर्धाव चेंडू. लक्ष ठेवा. या ठिकाणी आपण पाहतोय जसं जसं हा अंतिम सामना जवळ येईल तशी जशी या स्पर्धेची रंगत देखील वाढत जाईल. पुणे सज्ज असेल. जबरदस्त या ठिकाणी जबरदस्त आपण पाहतोय. एक धाव मिळेल. डावखोळे फलंदाज आहेत कारण गोलंदाजी देखील जबरदस्त या ठिकाणी पाहायला मिळते. आव्हान असेल ते 24 धावांचं. 18 चेंडू 24 धावा. जर सामना समांतर झाल्यास सुपर ओव्हर खेळवली झाली याची नोंद घ्यायची आहे. गोलंदाज आहे तो राकेश. एक मोठा रनअप आहे राकेश यांचा. पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी फेकली जातील. श्रीशा 11 करंज झाली. जर लगातार आपण हॅट्रिक घेतली तर तुषार पंत यांच्याकडून विशाल पंधेरे यांच्याकडून 501 रुपयाची देणगी आलेली आहे. बक्षीस आहे आपल्यासाठी. जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी फक्त एक धाव मिळते कारण आपण जर पाहिलं तर पहिली जे षटक आहे ते पॉवर प्लेचं षटक आहे. या पॉवर प्ले मध्ये जास्तीत जास्त आपल्याला धावा कराव्या लागतील कारण 8 धावाच्या सरासरीने आपल्याला या ठिकाणी धावसंख्या करावी लागेल. प्रत्येक ओव्हर मध्ये 8 धाव्या या कराव्याच लागणार आहेत. हो या ठिकाणी मोठा फटका. या ठिकाणी काय होतंय तर या ठिकाणी होतंय चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. आणि या 4 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 6 धावा. हा सामना संपल्यानंतर त्वरित पुढील सामना होणार आहे. आई 11 वर्सेस आर्यन 11. या दोन्ही संघाने तयारीमध्ये सज्ज राहायचं आहे. पुढील चेंडू राकेश यांचा काय होतंय. या ठिकाणी चेंडू फेकला जातोय परंतु हा चेंडू पंचांचा इशारा काय येतोय हे देखील पाहावं लागेल. परंतु पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. वाईट ++1. 2 धावा मिळाल्या. 2 धावा. तर थांबायचं नाही. थांबला तर लेट होईल. या ठिकाणी 2 धावा मिळाल्यात. एक वाईट आणि एक धाव घेतलेली आहे. पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज राकेश. काय होते या चेंडूवरती पाहावं लागेल. हो या चेंडूवरती देखील या ठिकाणी धावचित केलेला आहे परंतु जवळ मैदानामध्ये हा धाव पोहोचलेला आहे. एक धाव पूर्ण देखील केलेली आहे
आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्येत भरून धावसंख्या पुसते, धावसंख्या होते 9 धावा. पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्त धावसंख्या होते ते 9 धावा. 24 धावांचं आव्हान आहे. 18 चेंडू 24 धावांचं आणि पहिल्या षटकामध्ये 9 धावा मिळाल्यात. चला लवकरात जलद गतीने करा, जरा जलद गतीने. दुसरं षटक कोण घेऊन येत आहे? तनिष, मनीष दुसरं षटक घेऊन आलाय. मनीष याच्यावरती मोठी जबाबदारी असेल आपल्या संघाची. पाहूया मनीष. डावखुला फलंदाज आहे. पाहूया. मला वाटतं सलामीची जोड अजूनही मैदानामध्ये आहे. मंगेश आणि दीपक. या सलामीच्या जोडीला या ठिकाणी माघारी पाठवावं लागेल करंजाली संघाला. सुंदर सुंदर गोलंदाजीचा नजारा या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी करंजाली संघाकडून. अशीच गोलंदाजी आपल्याला करावी लागेल जिंकायचं असेल तर. सुंदरशी गोलंदाजी आपण पाहतोय. धावसंख्येचं टार्गेट ठेवलंय 24 धावा. हो पुन्हा एकदा. आणि या ठिकाणी काय होतंय तर या ठिकाणी मोठा गडी बाद होतोय. या ठिकाणी पारितोषिकांची देखील आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळेल. जसं जसं अंतिम सामना या ठिकाणी जवळ येईल तशी पारितोषिक देखील आपल्याला या ठिकाणी प्राप्त होणार आहेत. 3 षटकार आणि हॅट्रिकसाठी देखील मोठे पारितोषिक या ठिकाणी आलेले आहेत. चला लवकरात सामना चालू करायचा. लवकरात लवकर. बॅट्समन नेम नवीन आता बॅट्समन गेलेत. नाव मिथून. तुकृत. जर लगातार आपण या ठिकाणी कोणी 3 षटकार मारले तर मेहुल महाजन यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. सुकृत हे नवीन फलंदाज गेलेले आहेत. पुन्हा बॉलिंग मार्टवरती आलाय मनीष. हो जबरदस्त दाद द्यावी लागेल गोलंदाजीला. सुंदर गोलंदाजीचा नजारा या ठिकाणी पाहतोय. खूप प्रेशर मध्ये या ठिकाणी मसुरी मालवण संघाचे फलंदाज. पुन्हा एकदा सज्ज असेल. या ठिकाणी काय होतंय तर या ठिकाणी मोठा झेल होतोय का? परंतु या ठिकाणी काय होतंय पंचांचा इशारा येतोय नो बॉल. पंचांचा इशारा आलाय नो बॉल. नो प्लस 2 धावा धावून घेतात. 3 धावा मिळाल्यात. हा मोठा बोनस पॉईंट असेल. मसुरे मालवण संघासाठी मोठा बोनस पॉइंट आणि फ्री हिट. या संधीचा फायदा तो उचलावाच लागेल कारण फ्री हिट ही खूप संधी मोठी साधून आलेली आहे. पाहूया या फ्री हिटचा फायदा होतोय का.
ओ जबरदस्त गोलंदाजी, न समजा चेंडू, फ्रीचा चान्स हुकलाय. अशा पद्धतीने या ठिकाणी 2 षटक समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाते, धावसंख्या होते 14 धावा. आता गरज असेल 10 धावांची. 6 चेंडू 10 धावा, 6 चेंडू 10 धावा. चला लवकरात लवकर चालू करा. 6 चेंडू 10 धावा. बॉलर नेम, बॉलरचं नाव सांगा. ओमकार, ओमकार. सहा चेंडू 10 धावा. काय होईल हे पाहावंच लागेल. गोलंदाजीसाठी आलाय ओमकार. स्ट्राइक वरती असेल तो मंगेश आणि दीपक. या ठिकाणी काय होतंय तर या ठिकाणी झेल होतोय, या ठिकाणी मोठा झेल होतोय. गडी बाद होतोय, गडी माघारी परततोय. खूप मोठं प्रेशर येत आहे मसुरी मालवण संघावर. समीकरण झालंय 5 चेंडू 10 धावा. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा या ठिकाणी कराव्या लागतील. त्याला फलंदाज जावा लवकर, जास्त वेळ नाही घेता येणार. जर लगातार हॅट्रिक 3 विकेट जर घेतले तर श्रीशा 11 संघासाठी एक पारितोषिक आलंय. जर आपण हॅट्रिक घेतली विशाल पंधेरे यांच्याकडून 501 रुपयाचे पारितोषिक आलंय. 501. नवीन डावखुळा फलंदाज, नाव सांगायचंय साहिल. 5 चेंडू 10 धावा. उशीर करतात, पटापट टाकायला पाहिजे. ओ या ठिकाणी काय होतंय, या ठिकाणी बॅटला कडा लागून चेंडू जातोय थेट यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. तेव्हाच म्हटलं जातं कॅचेस विन मॅचेस. कारण हा जर झेल घेतला असता तर पुन्हा समीकरण झालं असतं 4 चेंडू 10 धावा. परंतु आता समीकरण होतंय 4 चेंडू 9 धावा.
जबरदस्त क्षेत्ररक्षण खरोखरच दाद द्यावी लागेल, कारण या ठिकाणी हा चेंडू अडवला गेला, कोणतीही धाव संख्या मिळाली नाहीये. प्रेशर खूप वाढलंय ते मसुरी मालवण संघावरती, कारण आता समीकरण काय होतंय, समीकरण होतंय 3 चेंडू आणि 9 धावा. फक्त धाव संख्या दिली आहे ती फक्त आणि फक्त एकच धाव. 3 चेंडू मध्ये 2 धावा दिल्या का? आता एकच रन गेलं ना. आता कुठे रन घेतलाय? आता रन नाही घेतला. रन घेतला? रन घेतला की नाही? 1 सेकंड पंच. आता धावा घेतलेल्या नाहीत ना? नाही घेतल्यात. 3 चेंडू 9 धावा. चला फक्त एकच धाव दिले 3 चेंडू वरती. अफलातून गोलंदाजी पाहायला मिळते ओमकार. आणि या ठिकाणी काय होतंय, या ठिकाणी काय होतंय तर या ठिकाणी चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. आता काहीतरी करावं लागेल तुला ओमकार भावा, कारण आपण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी केली होती. पहिले 3 चेंडू उत्तमरित्या फेकले होते, 4थ्या चेंडूवरती मोठा फटका येऊन 6 धाव्यांसाठी हा चेंडू गेला. आता समीकरण काय होतंय, समीकरण होतंय 2 चेंडू 3 धावा. आता ओमकार भावा तुला काहीतरी करावं लागेल. 2 चेंडू 3 धावा पाहूया ओमकार. आणि ज्याने हा षटकार मारलाय ते आहेत साहिल. काय होतंय इथे, लगोरचा होतोय, कारण काय होतंय इथे बघा, मॅच हातातून गेलेली आहे.